महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सावधान, उरणमध्ये फ्लॅटच्या नावाखाली 57 लाखांची फसवणूक। गुंतवणूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की पहा। उरण परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक, 8 जणांवर गुन्हा दाखल। उरण आणि परिसरातील जमिनींच्या वाढत्या किमतींचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार समोर येत आहेत। स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे स्वप्न दाखवून 15 गुंतवणूकदारांची 57,36,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी CBD बेलापूर पोलीस ठाण्यात 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरण तालुक्यात नियोजित प्रकल्प आणि पायाभूत सुविधांमुळे जमिनीचे दर वाढत आहेत। याचाच फायदा घेत काही कथित विकासकांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना उरण परिसरात सोयी सुविधांसह फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन मोठी रक्कम स्वीकारण्यात आली। मात्र दीर्घकाळ उलटूनही ना फ्लॅटचा ताबा मिळाला ना गुंतवलेले पैसे परत मिळाले। या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय दंडविधान कलम 420 फसवणूक, 406 विश्वासघात आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। यामध्ये काही स्थानिक दलाल आणि एजंट्सचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। उरणमध्ये जमिनीचे व्यवहार करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महसूल विभाग आणि पोलिसांनी केले आहे। कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित जमिनीचा रेरा क्रमांक तपासावा। 7/12 उतारा आणि टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेटची खातरजमा करावी। संशयास्पद वाटल्यास अधिकृत कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी करावी। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचे धागेदोरे आहेत का याचा शोध घेतला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।